सर्वप्रथम मी आपल्याला पंजाबच्या मुख्यमंत्री महोदयांनी जो प्रोग्राम दिलेला होता त्याचा पूर्ण कार्यक्रमाचा अपडेट मी तुमच्या समोर ठेवतो आहे। आणि हा सगळा सिक्युरिटीच्या आधारावर हा सगळा निर्णय राज्य सरकारने त्या पद्धतीचा घेतलेला होता। पण जी काही आता नौटंकी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नरेंद्र मोदीच्या रूपाने केली जाते आहे त्याची वस्तुस्थिती मी आपल्या समोर मांडलीच पाहिजे। आपण पाहताय की गृह खातं केंद्रातलं त्यांचे प्रमुख अमित शाह स्वतः आहेत। पंजाब सारख्या आतंकवादी हमला सातत्याने त्या ठिकाणी होता आणि अशा राज्यात देशाचे प्रधानमंत्री तिथं जातात त्यावेळेस 15 दिवसाच्या पूर्वीपासून सगळ्या सिक्युरिटीच्या व्यवस्था बघितल्या जातात। केंद्रीय ज्या गुप्तचर यंत्रणा आहेत, एक नाही तीन यंत्रणा आहेत, त्या यंत्रणेच्या माध्यमातून या सगळ्याची माहिती घेतली जाते। एसपीजी त्याच्यासाठी पूर्ण त्याचा कंट्रोल एसपीजींच्या ताब्यात असतो, ते केंद्रीय गृह खात्यांच्या ताब्यात असतात। आणि ही कालची जी घटना झाली त्याच्यामध्ये पंजाबचं सरकार जबाबदार आहे अशा पद्धतीचं भासवून पुन्हा एक नौटंकीचा आधार करून 5 राज्यांमध्ये निवडणुका जिंकता येतात का असा हा प्रयत्न भाजपच्या वतीनं चाललेला आहे का? खरं तर या घटनेच्या मागं देशाचे गृहमंत्री अमित शहांचा हात नाही आहे ना, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि म्हणून भाजप जनतेचे प्रश्न, जी महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नावरचं विषय डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचं प्रधानमंत्री तर खऱ्या अर्थानं ते तर अनेक रूप रोज बदलवतात, तशा पद्धतीचं एक रूप या निमित्तानं निर्माण करणं, नौटंकी करणं ही काही कालची घटना होती काय हा प्रश्न या निमित्तानं भाजपला आम्ही विचारतो। आज काँग्रेस इन्क्वायरी कमिटी लावली आपण कार्यालयावर भाजपचे कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला की हा संपूर्णपणे जाणीवपूर्वक काँग्रेसकडनं डाव आखला जातोय आणि पंतप्रधानांच्या जीवावर धोका निर्माण केला जातोय। म्हणून तर आम्ही विचारलं की या घटनेच्या मागं केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत, ज्याचे प्रमुख जे आहेत अमित शाह आहेत, ते तर नाही आहेत ना, हाही प्रश्न या निमित्त आम्ही विचारलेला आहे। आणि म्हणून आता देशाच्या गृहमंत्र्यांनीच याचं उत्तर दिलं पाहिजे की या पद्धतीचं करून काही डाव साधायचं तर काही कुठलं कारण नाही ना, हा प्रश्न या ठिकाणी आहे। राज्य सरकारच्या वतीनं मी मगाशी तुम्हाला जो प्रोग्राम दाखवलेला होता तो प्रोग्राम आपण पाहिला, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दर्शकाला आम्ही दाखवला, आपण टाकलं आणि सगळ्या मीडियाला आम्ही दाखवलेला आहे। आता स्वतः राज्य सरकारच्या वतीनं या सगळ्या झालेल्या कालच्या घटनेची चौकशी राज्य सरकारच्या वतीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। दूध का दूध, पाणी का पाणी व्हायला पाहिजे, कारण की जिथं शेतकऱ्यांचा विश्वासघात भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या मोदी सरकारने केला, त्या विश्वासघाताला आता उत्तर देण्याचं देशातल्या शेतकऱ्यांनी निर्णय केलेला आहे। आणि देशाच्या शेतकऱ्यांना आतंकवादी, नक्षलवादी, आंदोलनजीवी अशा पद्धतीच्या उपमा देणाऱ्या प्रधानमंत्र्यांना भाजपला धडा शिकवण्याचा देशाच्या शेतकऱ्यांनी निर्णय केलेला आहे। आणि म्हणून हे पुस्तक असं येते, हा एक अयशस्वी प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुरू झालेला आहे। पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही असा सुद्धा एक आरोप केला जातोय। घटना घडत असताना सातत्यानं त्यांना फोन लावला जात होता, पण त्यांनी जाणीवपूर्वक फोन उचलला नाही। एक षडयंत्र होतं पंतप्रधानांच्या सुरक्षेला सेंध लावण्याचा असा आरोप आहे। प्रधानमंत्री अधिकाऱ्यांना काय बोलले हे आपल्या माध्यमाच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे। देशाचे प्रधानमंत्री अशा पद्धतीचं वक्तव्य एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला करत असतील तर खरंच त्यांनी फोन लावला असेल काय? आणि म्हणून आम्ही हा नौटंकी आहे असा जो विषय वापरतो आहे, म्हणून ह्या चौकशीमध्ये सगळ्या गोष्टी येतील ना। फोन लावला असेल तर त्याचाही रेकॉर्ड येतोच ना।
आणि कॉल रेकॉर्ड वगैरे सगळे गोळा करणं तर आता केंद्राच्या त्यांचंच काम आहे, सगळ्यांचे फोन रेकॉर्ड करणं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत. त्याच्यामुळे या ज्या काही 5 राज्याच्या निवडणुका लागणार आहेत, लावणार त्यांनाच माहीत होतं सगळ्या निवडणुका लागणार आहेत. म्हणून हा काही कालचा अयशस्वी प्रयत्न शेतकऱ्यांवर पुन्हा आरोप थोपवायचा, जे गेल्या काळ्या 3 कायद्याच्या विरोधात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, 700 शेतकऱ्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला, त्याची जबाबदारी माझी नाही आहे असं म्हणणारा देशाचा प्रधानमंत्री, म्हणजे शेतकऱ्यांच्या हत्या त्या ठिकाणी होणं आणि ती जबाबदारी माझी नाही. प्रधानमंत्र्यांनी स्वतः हे आंदोलन चालू व्हायच्या पहिले शेतकऱ्यांशी संवाद साधायला पाहिजे होतं. साधं एक शब्द देशाच्या अन्नदात्याबरोबर बोलायला पण देशाच्या प्रधानमंत्र्याला लाज वाटत असेल आणि अजून पुन्हा हा आरोप शेतकऱ्यांवर थोपवण्याचा प्रयत्न हा केला जात असेल तर आता भारतीय जनता पार्टीला शेतकरी देशातले माफ करणार नाही. त्याचं उत्तर या 5 राज्याच्या निवडणुकीत यांना पाहायला मिळणार आहे. ते शेतकरी नव्हते तर ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते असं भाजपच्या वतीनं सांगितलं जात आहे. जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या रूपामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते घुसून या पद्धतीनं हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला गेला असं त्यांचं म्हणणं. तिथं भाजपचा झेंडा होता. ज्यावेळेस हे प्रधानमंत्र्यांचं नौटंकी कार्यक्रम सुरू होता तिथं भाजपचा पण झेंडा दिसत होता. तर आता भाजपचा झेंडा घेऊन फिरणारे लोक हे काँग्रेसचे आहेत असं ते म्हणत असतील तर एक हास्यास्पद बाब आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येतं. देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय की जी काँग्रेसची भाषा आहे ती निर्लज्जपणाची आहे, बेशर्मीची भाषा आहे, अशा पद्धतीची टीका त्यांची. ज्या इंदिराजीच्या बद्दलची चर्चा ते आज करतात आहेत, कालपर्यंत 70 वर्षात काँग्रेसने काही केलंच नाही. पण इंदिराजीचा तुलना अगर नरेंद्र मोदीजीशी करत असतील तर ज्या इंदिराजीच्या बद्दलचे ज्या अपशब्द हे लोक काढतात त्याबद्दलचंही त्यांनी आपणही थोड्या गोष्टी सांभाळून बोलाव्यात. जे पेराल ते वापेल ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरूजी असतील, इंदिराजी असतील, सोनियाजी गांधी असतील, अशा व्यक्तिमत्वावर ज्या पद्धतीनं भाजप टीका करते त्यावेळेस ती संस्कृती आणि आम्ही काहीच बोललो नाही अजून, आम्हाला बोलायचं नाही ते कारण आमची संस्कृती नाही. पण ज्या पद्धतीनं देशाचे प्रधानमंत्री ते देशाचे आहेत, ते भाजपचे नाहीत, पण ज्या पद्धतीनं कालची नौटंकी झाली त्या नौटंकीबद्दलचा खेद मी एक भारतीय म्हणून मला व्यक्त करणे हे माझा अधिकार आहे आणि तो मी व्यक्त केला. जेव्हा त्यांच्यावर वेळ येतं तेव्हा त्यांना देव आठवतं, नाही तर देवाच्या नावाने पैसा कसा गोळा करायचा आणि टोल वसूल कसा करायचा हे त्यांना जास्त कळतं. त्याच्यामुळे आता जरूरत पडली म्हणून देव आठवला. नाना पटोलेंची भाषा ज्या पद्धतीची आहे त्यामुळे नाना पटोलेंना आम्ही सिरियसली घेत नाहोत. वा तर मग चांगलं आहे, चांगलं आहे. आम्हाला सिरियसली घेऊ नका आम्ही, कारण की शेतकरी आहे ना. शेतकऱ्याला सिरियसली बीजेपी घेत नाही, शेतकऱ्याला कोण घेणार सिरियसली. तर त्याच्यामुळे ते चांगलं आहे, नको घ्या. आता शेतकरी यांना सिरियस घेणार आणि यांना यांच्या घरी पाठवणार. नाना, तुम्ही केंद्रावर आरोप करताय की केंद्राने हा कट केलेला आहे, भाजपचे लोक राज्यावर आरोप करतायत की हा कट त्यांनी केलेला आहे. आता नेमकी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी कोणावर दिली? एक बघा, केंद्र सरकारने आपल्या पद्धतीनं ती चौकशी करणारच आहे. राज्य सरकारने चौकशी लावलेली आहे. जो काही प्रोग्राम आहे तो प्रोग्राम केंद्र सरकारकडून आलेला होता. तो काही राज्यांनी तयार केलेला प्रोग्राम नव्हता. केंद्र सरकारकडून माननीय प्रधानमंत्र्यांचा जो प्रोग्राम आलेला होता तो प्रोग्राम ऐन वेळेवर बदलण्याची गरज काय, हा त्याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मग तुमच्याजवळ सगळं असून, सगळ्या यंत्रणा तुमच्याजवळ असताना तुम्ही असं काय वागावं. आणि हा जो आज मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हा थोतांड जो आहे, ही नौटंकी जी आहे, ही मूळ मुद्द्याला बाजूला सारण्यासाठी आहे. आणि मूळ जे कोरोनामध्ये असो की शेतकऱ्यांच्या झालेल्या जीवितहानी, जे 700 शेतकरी त्या ठिकाणी मृत्यू पावलेत, त्याचं सगळं लोकांनी विसरायचं. आणि प्रधानमंत्र्यांचा जीव धोक्यात आहे. सगळ्या यंत्रणा तुमच्याजवळ असताना
तुम्ही असं काय वागावं? आणि हा जो आज मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हा थोतांड जो आहे, ही नौटंकी जी आहे, ही मूळ मुद्द्याला बाजूला सारण्यासाठी आहे. आणि मूळ जे कोरोनामध्ये असो की शेतकऱ्यांच्या झालेल्या जीवितहानी, जे 700 शेतकरी त्या ठिकाणी मृत्यू पावलेत, त्याचं सगळं लोकांनी विसरायचं आणि प्रधानमंत्र्यांचा जीव धोक्यात आहे अशा पद्धतीचा वल्गना करणं, ही जी काही भूमिका भाजपच्या वतीनं सुरू आहे, ही आता न लपणारी आहे. लोक समजलेले आहे त्यांच्या नौटंकीला. त्याच्यामुळे आम्ही कुठलाही शब्द जे म्हणतात आहे की आम्ही फार चुकीचं बोलतो आहे, आम्ही कुठलाही शब्द हा काही म्हणजे असंविधानिक काही शब्दांचा वापर आम्ही केलेला नाही. असंविधानिक वापर कसा करतात ते आपण पाहिलेत त्यांचे लोक. त्याच्यामुळे आमची ती संस्कृती नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावरची प्रतिक्रिया द्यायची आमची गरज नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले नरेंद्र मोदी हे जनतेचा आशीर्वाद घेऊन आले, त्यांच्याकडे जनतेचा आशीर्वाद आजही आहे, त्यामुळे यांना तुम्हाला जनता जी आहे ती जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जागा आता ही जी मग पंजाबची कालची नौटंकी करायची गरज काय? 5 राज्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या विरोधात आज देशातला शेतकरी, तरुण, महिला ह्या विरोधात आलेल्या आहेत, हे त्याचं दर्शन आहे. आणि म्हणून याच पद्धतीची नौटंकी करून पुन्हा लोकांचं सहानुभूती घेण्याचा एक प्रयत्न त्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसनी पण एवढे वर्ष लोकांच्या आशीर्वादानेच या देशावर सत्तेमध्ये राहिलेत आणि जनतेसाठी काम केलं. हे देशाच्या 2 लोकांसाठी काम करतात आहेत, हेही आता देशाच्या जनतेला कळलेलं आहे. त्याच्यामुळे 2च लोक आता यांना वाचवणार आहे असा तो त्यांचा कयास झालेला आहे. हाही आता पुढचा काळ जनता सांगेल. आपने देखा होगा कि जो केंद्र सरकार ने जो प्रधानमंत्री जी का प्रोग्राम दिया था, वो 1 दिन का प्रोग्राम नहीं रहता है. उसमें 15 दिन के पहले ही प्रधानमंत्री जी का प्रोग्राम वहाँ डिक्लेयर होता है. उसकी पूरी जांच होती है. जिस रोड से प्रधानमंत्री जाने वाले हैं, जहाँ उतरने वाले हैं, जहाँ सभा होने वाली है, जहाँ कार्यक्रम होने वाला है, उसको केंद्रीय तपास यंत्रणा के माध्यम से पूरे उसकी जांच की जाती है. एक यंत्रणा नहीं, 2-2, 3-3 यंत्रणा उसमें रहती है. और उसके मुखिया खुद अमित शाह जी है. अब ये समय में प्रोग्राम बदलने की ज़रूरत क्या थी? और समय में प्रोग्राम बदलने का कारण भी उसमें समझ में आता है, क्योंकि वैसे ही पंजाब हमारा अति संवेदनशील एरिया है. वहाँ पे आतंकवादियों का हमेशा हमले होते आए हैं. तो ऐसे समय में अति विशिष्ट लोगों के लिए जो दौरा होता है, और देश के प्रधानमंत्री का दौरा था, ऐसे समय में वहाँ पर समय पे ये नौटंकी जो की गई है थी, ये नौटंकी 5 राज्यों में चुनाव जो होने जा रहे हैं उसके आधार पर की गई थी. इससे और सहानुभूति मिले और बीजेपी को लोग और वोट दे और यह पुनः देश को लूटने के लिए तैयार हो, ऐसी ये नौटंकी जो बनाई गई थी, इसलिए इसको हमने नौटंकी बोला है. नरेंद्र मोदी जिंदाबाद के नारे के लोग आपने देखा होगा कि वहां पर भाजपा के भी झंडे थे. तो ऐसे समय में कांग्रेस पे एलिगेशन लगाने की क्या जरूरत है? आखिरी पंजाब में जो किसानों में उद्रेक था, वो उद्रेक पंजाब में नहीं तो पूरे राज्यों में, देश के सब राज्यों में है. और जहाँ जहाँ प्रधानमंत्री जी जाएंगे, नरेंद्र मोदी जी ने जिस तरह से किसानों को 10 महीने, पूरा 1 साल बारिश, धूप और ठंड में रखा, जिसमें 700 किसानों की मौतें हुई, जो देश के जो किसान विरोधी 3 कानून लाए थे, उसके विरोध में जो हमारे शहीद हुए हमारे किसान, उनकी किसानों के मन में जो बदले की आग जो निर्माण हो चुकी है, बीजेपी को अब उनके घर में वापस भेजने की समय आ गया है. और इसको एक माहौल को बदलने के लिए इस तरह की नौटंकी करने का व्यवस्था बीजेपी ने बनाई है. बीजेपी हमेशा जब भी चुनाव आते हैं तो इनको मंदिर याद आते हैं, जब आते तो हमारे जान को खतरा है. इस तरह की नौटंकी करने में उस्ताद है और ये भी नौटंकी है.
न्यायिक जांच करने की व्यवस्था राज्य की सरकार ने बनाई है, क्योंकि जिस तरह का प्रोग्राम आया था उसको समय पे बदलने का काम जो किया गया है, इसकी जांच होना चाहिए, क्योंकि देश के प्रधानमंत्री के सुरक्षा का इशू है और हमने एक एक नहीं, हमने दो दो लोगों को खोया है और इसलिए देश के ऐसे अति महत्व व्यक्तिमत्वों का इस तरह से कुछ होना, ये कोशिश कांग्रेस की तरफ से हमेशा होती आई है। जो घटना हुई है और प्रधानमंत्री प्रोटोकॉल ये कर इस तरह से रूट बदल सकते हैं, तो उसके पीछे का कारण क्या है, ये भी जांच का विषय बन सकता है। आज बीजेपी के कार्यकर्ता यहाँ तक आए थे, भाग गए बोलना नहीं है। आए नहीं, भाग गए। नाना देवेंद्र फडणवीस म्हणाले या सरकारमध्ये ताळमेळ नाही, त्यामुळे लोकांनी नेमके कोणाचे निर्बंध ऐकावे, कारण पालकमंत्री एका ठिकाणी निर्बंध जाहीर करतायत, मुख्यमंत्री वेगळे करतात, त्यामुळे लोकांनी आता कोणाचे निर्बंध ऐकावे? एक बघा, कोरोनाचे काही नियम जे लागलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जी काही परिस्थिती असेल त्याच्या आधारावर निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्याला दिलेले आहेत. बोलायचं म्हणून बोलायचं असं फडणवीसांचं जे आहे, तर त्यांना आता कोरोनाचे नियम त्यांना माहिती काही नाही, मला माहिती नाही. कायदा तज्ञ रश्मी ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या एका व्यक्तीला भाजपचा कार्यकर्ता आहे असं कळत आहे, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यावर आपण भाजपचा पदाधिकारी होता. आपल्याला माहीत असेल की महिलांच्या बद्दलच्या अभद्र टिप्पण्या करणं हे भाजपचा गोरखधंदा आहे. रश्मिताईंच्या बद्दलची जी काही अभद्र टिप्पणी केली गेलेली आहे तो भाजपचा कार्यकर्ता आहे. आता भाजपच्या कार्यकर्त्यांची संस्कृती, भाजपची संस्कृती काय आहे याच्यावरचा हा परिचय आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो. दादा, चंद्रकांत पाटील यांनी आता एक आरोप केला तुमच्यावर, नानांनी आम्हाला आमचं तोंड उघडा लावू नये, जे आम्ही बोलायचं बिलकुल आम्हाला लवकर उघडलं पाहिजे ते गटर, त्याच्यामुळे आम्हाला लवकर कळेल की काय नेमकं काय चाललं त्यांच्या डोक्यात. आपको पता होगा कि जो कार्यकर्ता था वो बीजेपी का कार्यकर्ता है. महिलाओं के बारे में अभद्र टिप्पणी करना ये भाजपा का हमेशा धंधा रहा है और उसका परिचय ये रश्मिताई को जिस तरह से अभद्र टिप्पणी की है उसका परिचय बीजेपी ने दिया है और इसलिए उसका हम पूरा निषेध करते हैं. महिला का सम्मान रखना ये सबका दायित्व बनता है और बीजेपी अगर उस बात को मानती नहीं तो वो उनका सवाल.